स्पोर्ट्स करिअर अकॅडमीच्या मार्फत ट्रेनिंग देतो। आतापर्यंत माझे 20-25 मुलं मुली डिफेन्सला जॉईन केलेले आहे। जसं मंगलाताई निस्वार्थपणे पुरुष तो कुठे पण एकटा जातो येतो, पण एका महिलेला हिंगणघाट सारख्या मला वाटते एक माडेताई आपल्या सिंगरच्या हिंगणघाटच्या मुंबईला गेलेल्या, तुमचा त्यांच्यासोबत परिचय आलाच असेल। त्यांना त्यांचा कौटुंबिक हेल्प होती किंवा त्या एक सिंगर होत्या आणि ते आता स्थापित झालेलं आहे। त्यांचं एक सर्व म्हणजे त्यांना आता संघर्ष करण्याचे तिचे दिवस संपलेले आहे, पण मंगलाताई आता पण संघर्ष करत आहे। कारण कोणत्या पण इंडस्ट्रीमध्ये कलाकार म्हणून रोल करायला भेटणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे, कारण तिथे एक प्रस्थापित वर्ग असतो आणि तिथपर्यंत पोहोचणंच म्हणजे खूप मोठी। इसलिए मंगलाताईजी आपलं खरोखर मनापासून अभिनंदन करतो की आपण इतक्या संघर्षामधून तिथं आपलं एक स्थान निर्माण केलं। खरोखर पूर्ण वर्धा जिल्ह्यासाठी एक हृदयामध्ये असतात, तर त्याला वेळ प्रसंगी त्यांच्या लहान बाळांपासून मुलापासून मुलीपासून त्यांना वेगळं राहावं लागलं, कारण ते जे हृदय असते ते आपल्या मुलांसाठी नेहमी द्रवित होत राहते, पाजरत राहते। पण कधी कधी एक व्यक्तीच्या लाईफमध्ये मजबुरी असते की त्यांना पण त्या सर्व मुलांचं जे प्रेम आहे, तो जो वात्सल्य आहे, त्यांना एका कोपऱ्यात ठेवावं लागलं आणि त्यांना ते करावं लागलं। मला त्यांनी एक विषय दिला, बेरोजगारी। खरोखर मी काही इतका चिंतक नाहीये, माझा इतका अभ्यास नाही आहे, पण खरोखर आजच्या वर्तमान काळामध्ये बेरोजगारीचं सर्वात मोठं संकट आहे। मला इथे काही पॉलिटिकल भाषण वगैरे द्यायचं नाही, पण कोणतं पण सरकार येऊ, बेरोजगार ही कंटिन्यू वाढतच आहे। तर ह्या बेरोजगारीवर आपण कसं काय याला आपण दूर करू शकतो, तर मी तरुण जे काही मुलं मुली आहे किंवा आपण आहे, मी यांना सांगू इच्छितो, आजचा जो जमाना आहे याच्यात आपण समाजाला, देशाला किंवा गोष्टीची आवश्यकता आहे, मार्केटिंग कोणत्या गोष्टीचं आवश्यक आहे, कोणती वस्तू आवश्यक आहे हे आपण ओळखलं पाहिजे आणि त्यानुसार जो बिझनेस किंवा स्टार्टअप चालू करतो तो ह्या जगामध्ये पुढे जातो। तुम्हाला एक उदाहरण सांगू इच्छितो मी। मुंबईमध्ये एक व्यक्ती BMW कारमध्ये येतो, तो 100-200 कप चाय बनवून आणतो घरीमध्ये आणि तो चाय तिथं विकतो। मला वाटतं मंगलाताईंनी ते ऐकलं असेल, तो मुंबईच्या जुहू चौपाटी असे काही मेन जागा असतात तिथे तो चाय विकतो आणि एका दिवशी तो 1000-2000 रुपये कमवतो। याला आपण म्हणू शकतो